श्रावण मास महात्म्य अध्याय 8. श्रावण महिन्यात पाळल्या जाणाऱ्या बुद्ध गुरुव्रताचे वर्णन. देव म्हणाले, हे सनतकुमार, आता मी बुद्ध गुरुव्रताचे वर्णन करेन, जे सर्व पापांचा नाश करतात, जे केल्याने मनुष्याला परम यश प्राप्त होते. ब्रह्मदेवाने चंद्राला ब्राह्मणांचा राजा म्हणून अभिषेक केला. एकदा त्याने तारा नावाच्या शिक्षिकाची पत्नी पाहिली, जी सौंदर्य आणि तारुण्याने परिपूर्ण होती. तिला पाहून तो मोहित होऊन प्रभावित झाला आणि त्याने तिला आपल्या घरात ठेवले. अशा प्रकारे अनेक दिवसांनी त्यांना बुध नावाचा मुलगा झाला, जो बुद्धिमान, देखणा आणि सर्व शुभ गुणांनी परिपूर्ण होता. तारा चंद्राच्या घरी आली हे गुरु बृहस्पतीला कळले. मग त्यांनी चंद्राला सांगितले की माझी पत्नी परत द्या. अनेक प्रकारे समज देऊनही चंद्राने तारा परत दिली नाही. तेव्हा बृहस्पती देवांच्या सभेत गेला आणि देवराजाला विचारले. इंद्राला गोष्ट सांगितली. हे साखर, तू देवांचा राजा आहेस. तू तुझ्या आज्ञेने त्याला प्राप्त करून घे, अन्यथा त्या चंद्राने केलेले पाप तुलाच भोगावे लागेल. कारण शास्त्राच्या निर्णयानुसार प्रजेने केलेल्या पापाचा भार राजाच भोगतो. राजा हे दुर्बलांचे बळ आहे, असेही पुराणात सांगितले आहे. गुरूंचे हे वचन ऐकून चंद्र म्हणाला, मी तुझ्या परवानगीने ताराला नेईन, पण या पुत्राला देणार नाही. शास्त्रानुसार विचार करून देवांनी तो बुध चंद्राला दिला. यानंतर गुरूंना दुःखी पाहून देवतांनी दोघांना वरदान दिले. हे चंद्रा, आता तू घरी जा. हा तुझा मुलगा तसेच बृहस्पतीचा आहे. हा तुमचा मुलगा ग्रहांमध्ये प्रतिष्ठित असेल. हे सुराचार्य, तुम्ही हे दुसरे शुभ वरदान देखील स्वीकारावे. जो बुद्धिमान व्यक्ती बुध गुरु तुम्हा दोघांचे व्रत पाळेल, त्याला पूर्ण यश मिळेल. हे खरे आहे, यात शंका नाही. शंकरांना अत्यंत प्रिय असलेल्या या श्रावण महिन्याच्या आगमनावर बुधवार आणि गुरुवारी व्रत करणाऱ्यांना यश प्राप्त होते. या व्रतामध्ये दही भाताचा नैवेद्य हा उपवासाचा मुख्य उद्देश असतो. तुम्हा दोघांच्या मूर्तीची वेगवेगळ्या ठिकाणी पूजा केल्याने वेगवेगळे परिणाम मिळतात. हिंडोळ्याच्या शीर्षस्थानी आपल्या दोन्ही मूर्ती लिहून जर कोणी तुम्हा दोघांची पूजा केली, तर त्याला सर्व गुणांनी युक्त पुत्र आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. एखाद्या व्यक्तीने कोशागारात लिहून मूर्तीची पूजा केली, तर त्याचा खजिना वाढतो आणि त्यांचा कधीही क्षय होत नाही. त्याचप्रमाणे पाकळ्यांमध्ये पूजा केल्याने किंवा मंदिरात पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. शयनकक्षात स्त्रीची पूजा अर्चा करून तिच्यापासून कधीही वियोग मिळत नाही. धान्य कोठारात लिहून पूजा केल्याने धान्य वाढते. अशा प्रकारे मनुष्याला ती फळे प्राप्त होतात. 7 वर्ष असे केल्यानंतर उद्यापन करावे. उद्यापनापूर्वी अधिवासन करून रात्री जागरण करावे. सोन्याची मूर्ती बनवून 16 उपायांनी तिची पूजा करून तीळ, तूप, चारू आणि अपमार्ग व अश्वत्थ असलेल्या सामानाने होम करावा. शेवटी पूर्ण नैवेद्य द्यावे. त्यानंतर मामा भाच्यांना प्रयत्नपूर्वक भोजन द्यावे. यानंतर ब्राह्मण आणि इतर लोकांनाही भोजन द्यावे. तुम्ही स्वतःही भोजन करावे. ही पद्धत 7 वर्ष केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो ज्ञानाच्या इच्छेने हे करतो, तो वेद आणि शास्त्रांच्या अर्थाचा जाणकार होतो. बुध बुद्धी देतो आणि बृहस्पती महानता देतो. सनतकुमार म्हणाले, हे देवा, या प्रसंगी मामा भाच्याला जेवायला हवे असे तुम्ही काय बोललात, ते सांगण्यासारखे असेल तर त्याचे कारण आम्हाला सांगावे. देव म्हणाले, हे सनतकुमार, पूर्वी अत्यंत गरीब आणि दरिद्र 2 ब्राह्मण होते. ते दोघेही मामा आणि भाचे होते. ते पोट भरण्यासाठी परिश्रम करत होते आणि ह्या गावातून दुसऱ्या गावात हिंडत होते. असेच प्रवास करताना ते दोघेही अन्नाची भीक मागण्यासाठी कोणत्या तरी शहरात गेले. श्रावण महिन्यात प्रत्येक घरात त्या दिवशीचा उपवास पाहिला, पण कुठेही बुध गुरुचा उपवास दिसला नाही. मग त्यांनी बराच वेळ विचार केला की सर्व दिवसांचे व्रत सर्वत्र दिसले, पण बुध तिथे कुठेही गुरु नाही.
त्यामुळे हे व्रत अनिष्ट असल्याने आपण दोघांनीही या शुभव्रताचा विधी आदरपूर्वक करावा. पण हे सनतकुमार, त्याची पद्धत माहीत नसल्यामुळे दोघेही गोंधळले. मग रात्री त्यांना स्वप्नात या व्रताची पद्धत दिसली. यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार उपवास केला, ज्याद्वारे त्यांना अपार संपत्ती प्राप्त झाली. त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढू लागली आणि हे सर्व लोकांना कळू लागले. 7 वर्ष असे केल्याने पुत्र तसेच नातू इत्यादींनी संपन्न झाले. त्यानंतर बुध आणि गुरु प्रसन्न होऊन त्यांच्यावर प्रकट झाले आणि त्यांनी दोघांनाही वरदान दिले. तुम्ही दोघांनी आम्हा दोघांसाठी हे व्रत सुरू केले आहे, त्यामुळे आजपासून जो कोणी हे शुभव्रत करेल त्याला मामाकडून वरदान मिळेल. भाच्याला प्रयत्नांनी पोट भरावे लागेल आणि ह्या व्रताच्या प्रभावाने त्याला त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शेवटी तो चंद्र आणि सूर्यापर्यंत आपल्या जगात राहतो. अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर सनत कुमार संवादातील श्रावण मास महिन्यातील बुद्ध गुरुव्रत कथन हा 8वा अध्याय पूर्ण झाला.